मित्रहो, 10th बोर्ड एक्झाममध्ये एक प्रश्न असतो ज्यामध्ये एक शब्द दिलेला असतो आणि या शब्दातील अक्षरे वापरून आपल्याला नवीन शब्द तयार करायचे असतात। हेच या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। आणि मित्रहो, नवीन शब्द तयार करण्यासाठी जे शब्द आपण या ठिकाणी वापरणार आहोत ते सर्वच्या सर्व 10th बोर्डच्या ॲक्टिव्हिटी शीटमधून आपण घेतलेले आहेत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, आपल्याला क्वेश्चन 1A मधील चौथी ॲक्टिव्हिटी असते, मेक वर्ड्स यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड। म्हणजेच शब्द तयार करा। आणि कसे शब्द तयार करायचे? यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड। दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून शब्द तयार करा, अशा प्रकारची सूचना असते। आणि या ठिकाणी आपल्याला 4 शब्द तयार करायचे असतात, 4 वर्ड्स, आणि यासाठी आपल्याला मिळतात 2 मार्क्स। मित्रो, अतिशय सोपा असणारा हा प्रश्न आहे आणि हाच काय, शब्दावरील सर्वच्या सर्व प्रश्न अतिशय सोपे आहेत। तुम्ही ते प्रश्न सोडवायला सुरुवात तर करा। 1 मार्क तर तुम्हाला असा मिळेल, जास्त डोकं वापरण्याची गरज पडणार नाही। या ठिकाणी देखील असंच आहे, कळेल तुम्हाला लवकरच। चला पहिला शब्द आपण घेऊयात, इंटरजेनरेशनल असा हा पहिला शब्द आहे। पहा मित्रहो, सर्वच्या सर्व आपण प्रश्न बोर्ड एक्झाम मधून घेतलेले आहेत। जुलै 2024च्या ॲक्टिव्हिटी शीटमधून हा आपण शब्द घेतलेला आहे। आता पहा या ठिकाणी इंटरजेनरेशनल अशा 2 घटकांपासून हा शब्द तयार झालेला आहे। तर यातील पहिला भाग इंटर पासून आपण ENTER असा शब्द तयार करू शकतो। मित्रहो, हा INTER शब्द नाही, लक्षात ठेवा, तर ENTER आहे, म्हणून इंटर हा एक शब्द आपला तयार झाला। त्यानंतर पहा या ठिकाणी GE आहे आणि या ठिकाणी T आहे, याचा मिळून गेट असा शब्द आपण तयार केलेला आहे। त्यानंतर मित्रहो पहा, ऑलरेडी या ठिकाणी शब्द दिलेला आहे रॅट। तर असे 2 कॉन्सोनंट आणि त्याच्यामध्ये एक वावल असे अक्षरे शोधायची आणि त्याचा शब्द तयार होतो का पाहायचं। या ठिकाणी पहा R आणि Tच्या मध्ये A आलंय आणि त्यापासून शब्द तयार झालेला आहे। आता एकच शब्द आपला राहिला आणि तो शब्द पहा जनरेशन असा ऑलरेडी या ठिकाणी आलेला आहे, आपल्याला काहीच करायची गरज नाही। अशा प्रकारे आपण शोधून शोधून शब्द आरामशीर तयार करू शकतो। 4 सांगितलं, 2 शब्द तर आपल्याला आरामशीर त्याच ठिकाणी मिळतील। पहा अशा प्रकारे झाले आपले 4 शब्द तयार। चला पुढील शब्द घेऊयात। पहा ॲडव्हर्टाइजमेंट असा पुढचा शब्द आहे। हा शब्द मार्च 2024च्या एक्झाम मधून आलेला आहे। तर या ठिकाणी पहा ॲडव्हर्टाइज आणि मेंट या 2 घटकांपासून हा शब्द तयार झालेला आहे। परंतु मित्रो लक्षात ठेवा, मेंट हा काही शब्द नाही, मेंट हा शब्द नाही, परंतु या ठिकाणी मेन शब्द तयार होऊ शकेल, तो आपण पुढे घेणारच आहोत। सगळ्यात अगोदर आपण ॲडव्हर्टाइज हा शब्द घेऊया। पहा ऑलरेडी जसाच्या तसा शब्द आपला तयार होत आहे, ॲडव्हर्टाइज। मित्रो त्यानंतर पहा TIS या शब्दाला आपण फ्लिक केलेला आहे। हा शब्द आपल्याला उलटा घ्यायचा आहे, TIS असा नाही तर SRT अशी उलटी अक्षरे जर वापरली तर आपल्याला ऑलरेडी एक शब्द मिळतो, तो म्हणजे सीट। त्यानंतर आहे पहा ADVISE, ADV या ठिकाणचे 3 अक्षरे घेतलेत आणि ISE हे 3 अक्षरे घेतलेत। हे 6 अक्षरे मिळून कोणता शब्द तयार झाला? ॲडवाइस। आणि आता राहिलो मेंट। अगोदर तुम्हाला सांगितलेला आहे मेंट हा काही शब्द नाही, परंतु त्याच्यातला अगोदरचा भाग घेतला तर मेन शब्द ऑलरेडी आपल्याला मिळतोय, म्हणून पुढचा शब्द आहे आपला मेन। पहा किती सोपं हे आहे मित्रो। यापेक्षाही सोप्या पद्धतीने आपण पुढील शब्द तयार केलेले आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पुढील शब्द पाहूयात, इंटरनॅशनल। पहा या ठिकाणी देखील इंटर असा शब्द सुरू झालेला आहे। तर या इंटर पासून आपण ENTER असा शब्द घेऊ शकतो, INTER नाही, लक्षात ठेवा मित्रो, ENTER इंटर। त्यानंतर नॅशनल, नेशन असे शब्द तयार होऊ शकतात। पहा या ठिकाणी नेशन शब्द आलेला आहे, नेशन म्हणजे राष्ट्र, इंटर म्हणजे प्रवेश करणे। त्यानंतर पहा नॅशनल असा शब्द आलेला आहे। काय केलंय आपण, तिथलेच शब्द आपण तोडून वापरत आहोत। आणि त्यानंतर पहा रॅशनल असा भाग आपण
घेऊन त्याचा शब्द तयार केलेला आहे. फक्त हे एन काढून टाकलेलं आहे आणि बाकी आर आणि ॲशनल अशा प्रकारे आपण वापरलेलं आहे. आणि कोणता शब्द तयार झालेला आहे? रॅशनल. रॅशनल म्हणजे बुद्धीला पटणारा अशा प्रकारचे शब्द आपण तयार केलेले आहेत. जुलै 2023 मधील हा शब्द आहे. चला पुढील शब्द पाहूया. बेंचमार्क. पहा या ठिकाणी सुद्धा 2 शब्दांनी हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे पहिला शब्द आहे बेंच आणि दुसरा शब्द काय आहे? मार्क. पहिला शब्द घेऊया आपण बेंच आणि दुसरा शब्द आहे मार्क. मार्क म्हणजे नोंद करा, लक्ष द्या वगैरे अशा प्रकारे ऑलरेडी याच ठिकाणचे शब्द आपण घेत आहोत. आता राहिलेत आणखी 2 शब्द. मार्कला आपण हायलाईट करत आहोत, परंतु मित्रो या ठिकाणचे MAK आणि या ठिकाणचं E आपण यासाठी वापरणार आहोत. आणि त्यापासून आपला शब्द झालेला आहे मेक. आणि आता राहिला एकच शब्द, तो पहा CHMAR असा शब्द आपण हायलाईट करत आहोत. त्यासाठी CHMAR नाही तर CHARM चार्म असा शब्द तयार झालेला आहे. पहा अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा आपण बेंचमार्कपासून हे 4 शब्द तयार केलेत. पुढील शब्द पहा डिपार्टमेंट. पहा या ठिकाणी सुद्धा मेंट आलेलं आहे, म्हणून मेंट आलं की त्याच्यातलं पहिले मेन आपण घेऊ शकतो. पण त्याच्या अगोदर आपण डिपार्ट DEPART हा शब्द घेऊया. डिपार्ट म्हणजे निघून जाणे, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर PART हा शब्दसुद्धा तयार झालेला आहे. त्यानंतर ART आर्ट. पहा नुसत्या डिपार्टपासून 3 शब्द तयार झालेले आहेत. आणि मेंटपासून मेन असा शब्द तयार झालेला आहे. किती सोपा आहे? जुलै 2022ला आलेला हा प्रश्न आहे. म्हणून मित्र फक्त तुम्ही प्रश्न सोडवायला लागा, निश्चितच काही ना काही सोल्युशन त्यामधून निघतं. पुढील शब्द पहा ग्रँड डॉटर. पहा हा सुद्धा शब्द ग्रँड आणि डॉटर या 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. म्हणून सुरुवातीला आपण ग्रँड घेऊयात, त्यानंतर आपण डॉटर घेऊयात, त्यानंतर पहा या ठिकाणी अँड शब्द आहे, त्यानंतर पहा GRAN आणि इथून T आपण घेतलेला आहे. ग्रँट असा शब्द आपण घेतलेला आहे. ग्रँड ग्रँट. ग्रँट म्हणजे मंजूर करणे आणि ग्रँड म्हणजे भव्य दिव्य अशा प्रकारे 4 शब्द घेतलेले. आपण पुढचा शब्द पहा बटरफ्लाय. या ठिकाणी सुद्धा पहा बटर आणि फ्लाय 2 शब्द तर ऑलरेडी या ठिकाणी आपल्याला मिळतील. अगोदर बट घेतलेला आहे आपण, त्यानंतर फ्लाय घेतलेला आहे, त्यानंतर बटर घेतलेला आहे आणि त्यानंतर अटर घेतलेला आहे. पहा मी अटरला या ठिकाणी हायलाईट करतो तुम्हाला कळण्यासाठी, कारण हा थोडा अवघड आहे. अटर म्हणजे उच्चार करणे, बोलणे वगैरे, आणि बाकी सगळ्या शब्दाचे अर्थ तर तुम्हाला माहीतच आहेत. चला पुढील शब्द पाहूया. अनबीटेबल. या ठिकाणी अनबीटेबल शब्द आहे. मित्रो अन हा काही शब्द नाही, लक्षात ठेवा, हे प्रिफिक्स आहे. परंतु बीट हा शब्द आहे, म्हणून पहिलाच आपण बीट घेऊयात. त्यानंतर पहा इट असा शब्द झालेला आहे मित्रो. त्यानंतर पहा टेबल शब्द झालेला आहे आणि त्यानंतर आणखी एबल असा शब्दसुद्धा तयार होतो. किती सोपे शब्द आहेत हे. चला पुढील शब्द पाहूया. बँकिंग. या ठिकाणी सुद्धा 2 शब्द आहेत. बँक हा एक शब्द आहे आणि दुसरा शब्द कोणता आहे? किंग. मित्रो ING हा काही शब्द नाही, लक्षात ठेवा. बँक आणि किंग हे 2 शब्द तर आपल्याला इथंच मिळालेले आहेत. दुसरा शब्द आहे बॅन, तिसरा शब्द आहे किंग आणि चौथा शब्द आहे BA आणि इकडून G घेतलाय आपण बॅग. चला पुढील शब्द पाहूयात. क्लासरूम. पहा या ठिकाणी सुद्धा क्लास आणि रूम असे 2 शब्द आहेत. अगोदर ते घेऊयात आपण, क्लास आणि त्यानंतर रूम. आणखी पहा LOSS असा शब्द आपण घेतला. मित्रो LASS हा सुद्धा शब्द आहे. लास म्हणजे मुलगी, परंतु आपण लॉस म्हणजे तोटा असा शब्द घेतलेला आहे. त्यानंतर पहा MOSS असा शब्द घेतलेला आहे आपण. मॉस म्हणजे शेवाळे. मित्रो आतापर्यंत मी मेहनत घेतली, आता तुम्ही थोडी मेहनत घ्या आणि या ठिकाणी इन्काउंटर शब्द दिलेला आहे नोव्हेंबर 2020च्या परीक्षेमधील. पटकन याच्यापासून 4 शब्द तयार करा आणि पटपट कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. पाहूया सगळ्यात अगोदर कोण हे 4 शब्द तयार करतं आणि तुमचे शब्द बरोबर आले की नाही ते कसं कळणार. तर मित्रो
या ठिकाणी आपण 10th क्लास इंग्लिश नावाचा व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करा. या शब्दापासून तयार झालेले 4 शब्द तर तुम्हाला मिळतीलच. यासोबतच संपूर्ण 10वीचा अभ्यासक्रम तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. पुढच्या वर्षी हाच ग्रुप 11th क्लास इंग्लिश होईल. त्याच्या पुढच्या वर्षी 11वी पास झाल्यानंतर तुम्ही हाच ग्रुप 12th क्लास इंग्लिश होईल आणि 12th क्लास इंग्लिशचं फुल मटेरियल आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्यामुळे 3 वर्ष तुम्हाला या ग्रुपवर अभ्यास करता येईल. मित्रो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, 3 वर्ष कमीत कमी हे चॅनल तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूची बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि मित्रो, 10वीसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.